आणि माझ्या मुलानं आग्रह धरला की आई तुझ्या हातानं खेकड्याची भाजी गावरान पद्धतीनं बनव. तर मी खेकड्याची भाजी बनवणार आहे आणि माझा मुलगा म्हणजे तुमचा MS मिलिंद शिंदे. तर त्यानं सांगितलेली आहे की आई तुझ्या हातानं तू भाजी बनव. म्हणून मी आज चुलीवर भाजी बनवणार आहे. आता याला मी साफ करणार आहे, छानपैकी धुवून घेणार आहे. हे बघा अशा मोठ्या मोठ्या नांग्या आहेत खेकड्याच्या, याच्या बारीक पण नांग्या आहेत. आता मी यांना साफ करणार आहे. कसं साफ करायचं हे तुम्हाला मी दाखवते. मी अगोदर पहिलं नांग्या सगळं साईडला ठेवून देतो. नांग्या खेकड्याचे लंगोटी असतात. ही लंगोटी काढून टाकायची. ही लंगोटी काढायची. हे असं फोडल्याच्या नंतर त्याला बघा हे असं हे त्यातली घाण काढायची असते. त्याच्या पोटामध्ये असे घाण असते, केसासारखं घाण असतं, तर ते आपल्याला काढायचं असते. हे बघा नाही याची लंगोटी, ही लंगोटी म्हणतात त्याला. हे बघा त्याची ही घाण काढायची असते.